Hello dear student friends, Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is heat and optics. The learning outcome for today's lecture is describe the modes of transfer of a heat. बघा, describe the modes of a transfer of a heat यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट 3 आहेत. ते कोणकोणते आहेत तेही पाहिलेलं आहे. तर त्यातल्या आणखीन एका मोड संदर्भात आपण आणखीन डिटेलमध्ये बघणार आहोत. लेट्स गो. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. देर आर 3 modes of transfer of heat. In our last lecture also we have seen which are these 3 modes of transfer of heat. Here also for a purpose of revision we are learning it once again. Okay. First one is conduction, second is convection, and third one is a radiation. So कंडक्शनच्या संदर्भामध्ये कंडक्शन म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे इन आवर प्रिव्हियस लेक्चर्स. ओके. आज आपण कन्व्हेक्शनच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. अत्यंत सिंपल कन्सेप्ट आहे, अतिशय सोपा. कंडक्शन आपणास समजून आलेलं आहे, त्यामुळे आपणास कन्व्हेक्शन समजणं अगदी सोपं आहे. ओके. लेट अस सी व्हॉट इज कन्व्हेक्शन. Convection. Okay. Convection. Let us see what is the definition of a convection. Convection is a process of transfer of a heat energy from part of a body at higher temperature to part of a body at a low temperature with actual movement of particles. Okay. पहा definition की कन्व्हेक्शन ही उष्णता वाहून नेण्याची अशी प्रक्रिया आहे, असा मार्ग आहे की ज्याच्यामध्ये बॉडीमधील जो पार्ट हायर टेम्परेचरला आहे त्या पार्टकडून त्या भागाकडून बॉडीमधील जो भाग लो टेम्परेचरकडे आहे म्हणजे कमी तापमानाकडे आहे तिकडे उष्णता वाहून नेली जाते विथ ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. See, this is a very important part of this definition. With actual movement of particles. म्हणजे particles means आपण लास्ट लेक्चरला जे सांगितलेलं आहे सेम तोच अर्थ इथं घ्या. molecules, atoms, okay, all these things. With actual movement of particles म्हणजे कन्व्हेक्शन ही प्रोसेस घडून येत असताना त्या बॉडीमधील पार्टिकलचं म्हणजेच मोलेक्युलची ॲक्च्युअल मुवमेंट होते. ॲक्च्युअल म्हणजे प्रत्यक्ष, मुवमेंट म्हणजे हालचाल, त्यांची प्रत्यक्ष हालचाल होते विथ ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. याच्यावर मी स्ट्रेस या ठिकाणी देतोय. हा या डेफिनेशनमधला खूप महत्त्वाचा भाग आहे की विथ ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स म्हणजे त्या बॉडीमधील मोलेक्युल्स आपली ओरिजिनल जागा सोडून दुसरीकडे जातात आणि त्या जागी दुसरे मोलेक्युल्स येतात, इतर मोलेक्युल्स येतात. ओके. हे आपण पुढं डिटेलमध्ये आणि पाहणारच आहोत. फक्त या ठिकाणी मला एक गोष्ट काय सांगायची आहे पहा, तुम्ही हा फरक जाणून घ्या की कंडक्शन या प्रोसेसमध्ये विदाऊट ॲक्च्युअल मुवमेंट होतं आणि कन्व्हेक्शन कंडक्शनपेक्षा या बाबतीत वेगळं आहे की कन्व्हेक्शन या प्रकारामध्ये पार्टिकलची म्हणजे मोलेक्युल्सची ॲक्च्युअल मुवमेंट होते. ओके. जसं आपण पुढे जाऊ तसं आणखी आपण ही डेफिनेशन अति व्यवस्थित आपल्याला समजून येईल. परत एकदा पहा. कन्व्हेक्शन इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम पार्ट ऑफ अ बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू पार्ट ऑफ बॉडी ॲट लो टेम्परेचर विथ ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे बॉडीमधील उच्च तापमानाच्या भागाकडून कमी तापमानाच्या भागाकडे उष्णता वाहून नेली जाते ज्यामध्ये त्या बॉडीमधील मोलेक्युल्सची प्रत्यक्षात हालचाल होते. मोलेक्युल प्रत्यक्ष आपली मूळ जागा सोडून इतरत्र
निघून जातात त्या प्रक्रियेला आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो. कन्व्हेक्शन हॅपन्स इन लिक्विड्स अँड गॅसेस. पहा, कन्व्हेक्शन ही प्रक्रिया फ्लुइड्समध्ये घडून येते. फ्लुइड्स मीन्स द मटेरियल्स और द सबस्टन्सेस विच कॅन फ्लो, म्हणजे असे पदार्थ जे वाहू शकतात. आता कोणकोणते वाहू शकतात? लिक्विड्स अँड गॅसेस. म्हणजे कन्व्हेक्शन ही प्रक्रिया लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये घडून येते. जसं आपण पाहिलं की कंडक्शन ही प्रक्रिया सॉलिड्समध्ये घडून येते, तर कन्व्हेक्शन ही प्रक्रिया लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये घडून येते. ठीक आहे. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम अ डेफिनेशन ऑफ अ कन्व्हेक्शन? कन्व्हेक्शन पासून आपल्याला काय काय समजलं पहा. फर्स्ट थिंग, कन्व्हेक्शन हॅपन्स इन अ सिंगल बॉडी. ओके, आता इथं बॉडीला मी डबल अल्टरनेट केलेलं आहे, कारण लिक्विड आणि गॅसेसमध्ये ॲक्च्युली आपण एखाद्याला बॉडी म्हणू शकत नाही. पण जे मोलिक्युल्स आपण लिक्विड आणि गॅसेसच्या संदर्भामध्ये कन्सिडर करायला लागलेलो आहे, त्यांना आपण एक सिंगल बॉडी अशा पद्धतीने ट्रीट करणार आहे. त्यामुळे बॉडीचा लिटरली अर्थ तुम्ही घेऊ नका या ठिकाणी. ओके. त्यानंतर द सेकंड मिनिंग वी अंडरस्टूड इज हीट ट्रॅव्हल्स फ्रॉम पार्ट ऑफ अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू पार्ट ऑफ अ बॉडी ॲट अ लोअर टेम्परेचर. पहा, हीट अशा पद्धतीनं वाहते कन्व्हेक्शनमध्ये. अँड थर्ड वन विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, इन कन्व्हेक्शन हीट इज ट्रान्सफर्ड बाय with actual movement of particles. It is very important. कन्व्हेक्शन मध्ये हीट ट्रान्सफर होत असते विथ ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स और मोलिक्युल्स. म्हणजे मोलिक्युल्सची प्रत्यक्षात हालचाल होत असते. मोलिक्युल हीट एनर्जी घेऊन इतरत्र जात असतात आपली मूळ जागा सोडून. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ अ कन्व्हेक्शन प्रोसेस. आता आपण जसे एक्झाम्पल पुढे पाहू तसं तुम्हाला ह्या गोष्टी आणखीन समजून येतील. एक्झाम्पल, हीट कन्व्हेक्शन इन वॉटर. आता आपण जसं आधी पाहिलं की कन्व्हेक्शन हॅपन्स इन अ लिक्विड्स अँड गॅसेस. आता वॉटर इज अ लिक्विड. बघूया कशा पद्धतीनं कन्व्हेक्शन घडून येते वॉटरमध्ये. ओके, आता हे पहा, आपण इथे या ठिकाणी एक वेसल घेतल्या, त्याच्यामध्ये हे वॉटर आहे आणि वॉटरला आपण या बर्नरच्या साह्याने, या दोन बर्नरच्या साह्याने या ठिकाणी हीट देतोय. ओके, आता पहा एक गोष्ट याच्यामध्ये काय आहे की इथले जे मोलिक्युल्स असतात बॉटम साईडचे, ते या बर्नरकडून काय उष्णता घेतात. ते उष्ण होतात. त्यांची हीट आहे, एनर्जी आहे, ती वाढत जाते आणि ते मोलिक्युल्स हे आपली मूळ जागा सोडून अपवर्ड डिरेक्शननं निघून जातात. पहा, हॉट लेस डेन्स वॉटर रायझेस. या भागातलं जे पाणी आहे ज्याचं तापमान वाढलं, ज्या मोलिक्युल्सची हीट एनर्जी वाढली, ते काय करतात? अपवर्ड डिरेक्शनला निघून जातात. वॉटर रायझेस. हे जे तुम्हाला पिंक कलरचे ॲरो आहेत ना, ते दाखवत आहेत की लेस डेन्स जे वॉटर मोलिक्युल्स आहेत ते अपवर्ड डिरेक्शन निघून जातात आणि त्या तुलनेमधले जे कोल्ड वॉटर मोलिक्युल्स आहेत ते कम्स इन अ डाउनवर्ड डिरेक्शन टू गेन हीट एनर्जी. ओके, हीट एनर्जी घेण्यासाठी ते वॉटर मोलिक्युल्स जे आहेत ते परत या अशा खालच्या दिशेने येतात. परत इथले मोलिक्युल्स एनर्जी घेतात आणि परत अशा पद्धतीने, म्हणजे ही सायकल अशा पद्धतीने चालत राहते. ओके, हे ब्लू कलरचे एरो दाखवत आहेत की कोल्ड वॉटर मोलिक्युल जे आहेत ज्यांची हीट एनर्जी कमी आहे, ते हीट एनर्जी घेण्यासाठी ॲक्च्युअली इथे येतात. म्हणजे इथं सांगण्याचा मुद्दा हा आहे की वॉटर मोलिक्युल्स आपल्या जागा बदलतात, हीट एनर्जी घेतात, अपवर्ड डिरेक्शनला जातात. कोल्ड मोलिक्युल्स अशा पद्धतीने या ठिकाणी खाली येतात आणि अशा पद्धतीनं पाणी तापण्याची किंवा उकळण्याची प्रक्रिया होत असते. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल की वॉटर मोलिक्युल्स ॲक्च्युअली डिस्प्लेस फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन्स. वॉटर मोलिक्युल्स आपल्या मूळ स्थानांपासून आपली जागा बदलत असतात. ओके, आणि अशा पद्धतीनं कन्व्हेक्शन घडून येत असतं विथ ॲक्च्युअल मोमेंट ऑफ पार्टिकल्स. पहा,
मीडियम इज अ नेसेसरी फॉर कन्व्हेक्शन टू हॅपन. म्हणजे कन्व्हेक्शन ही प्रक्रिया घडून येण्यासाठी मीडियमची गरज असते. मीडियम म्हणजे आपण लास्ट लेक्चरला कंडक्शनच्या पार्टमध्ये पाहिले तोच अर्थ इथं घ्यायचा आहे. मीडियम म्हणजे मोलिक्युल्स, ज्या माध्यमातून ऊर्जेचं वहन होणार आहे, ऊर्जा वाहून नेली जाणार आहे. इथं ऊर्जा वाहून नेली जाते आहे, हीट एनर्जी वाहून नेली जात आहे ती मोलिक्युल्सच्या साह्यानं. म्हणजे ह्या प्रक्रियेवरून आपल्याला हे समजून येतं आहे की पहिली गोष्ट, मीडियम इज अ नेसेसरी फॉर कन्व्हेक्शन टू हॅपन. कन्व्हेक्शन घडून येण्यासाठी मीडियमची गरज आहे. तर इथं आपलं मीडियम काय आहे? मोलिक्युल्स. ओके. आणि कन्व्हेक्शन इज नॉट पॉसिबल इन अ व्हॅक्यूम. म्हणजे जिथं व्हॅक्यूम असेल, म्हणजे जिथं काहीही नाही, म्हणजे हवा सुद्धा नाही, अशा ठिकाणी कन्व्हेक्शन घडून येत नाही. हे मुद्दे तुमच्या नॉलेजच्या दृष्टिकोनातून आणि एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. बघा, वॉटरच्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया तुम्हाला कळून आली का? वी कन्सिडर्ड हिअर अ लिक्विड. ओके. लेट अस गो फॉर अ गॅस. ओके. हीट कन्व्हेक्शन इन गॅसेस. एक अतिशय सिंपल सोपं एक आपण उदाहरणाच्या साहाय्याने हे पाहणार आहोत. हे बघा, तर आपण आता सी ब्रीज इथे या ठिकाणी पाहतोय. म्हणजे काय बघा, सी ब्रीज. तर हा दिवस आहे, सूर्य तुम्हाला दिसतो आहे, दिवस आहे, हा समुद्र आहे, हा लँड आहे, जमीन आहे. ओके. इथं कन्व्हेक्शन प्रक्रिया कशी घडून येते पहा. दिवसा जमीन लवकर तापते, तर समुद्राचं पाणी तापण्यासाठी वेळ जातो. मी काय सांगतो आहे त्याच्याकडं व्यवस्थित नीटपणे लक्ष द्या. खूप सिंपल टॉपिक आहे. कन्व्हेक्शन प्रक्रिया या ठिकाणी कशी घडून येते पहा. जमीन लवकर तापते समुद्रातील पाण्याच्या तुलनेत. म्हणजे जमिनीचं टेम्परेचर भरभर वाढत जातं, तर समुद्राच्या पाण्याचं तापमान हे तितक्या गतीनं वाढत नाही, तर कमी गतीनं वाढतं जमिनीशी तुलना करता. ओके. आता काय होतंय पहा, इथलं टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं, एअर वॉर्म्स बिकम्स लेस डेन्स. इथली हवा म्हणजे जमिनीवरची जी हवा आहे तिचं तापमान पण पटपट पटपट वाढणार आहे, गतीनं वाढणार आहे. ओके. एअर वॉर्म्स म्हणजे एअर गरम होते, हवा गरम होते, अँड बिकम्स लेस डेन्स, तिची डेन्सिटी कमी होते, अँड रायझेस. बघा, इथली जमिनीवरील जी हवा आहे ती काय होते, तिचं जे तापमान आहे ते वाढतं आणि ती हवा रायझेस म्हणजे वर वातावरणामध्ये निघून जाते. आणि त्यामुळं समुद्रावरील जी हवा आहे ती कशी आहे, तर कूल आहे एअर. बरोबर ना. इथली गरम हवा वर निघून गेल्यानंतर समुद्रावरली जी थंड हवा आहे ती याची जागा घेते. या ठिकाणी लँडच्या दिशेने ती येते आणि वर गेलेली हवा एअर कूल्स बिकम्स मोर डेन्स अँड देन सिंक्स. ती हवा वर जागी जी गेलेली असते ती काय होते, परत एकदा थंड होते आणि परत समुद्राच्या दिशेने खाली येते या ठिकाणी. ओके. आणि अशा पद्धतीनं हे सायकल चालते पहा. म्हणजे जमिनीवरील हवा उष्ण होते, तिची डेन्सिटी म्हणजे घनता कमी होते आणि ती वरच्या दिशेने निघून जाते, आणि त्या जागेला रिप्लेस करण्या म्हणजे त्याच्या बदली समुद्रावरील जी कूल एअर आहे ना ती त्याची जागा घेते. ती परत एअर वॉर्म होते, ती वर निघून जाते, ती इथून थंड होते आणि परत अशा पद्धतीनं इथे समुद्रावर येते. अशा पद्धतीनं हे एअरचे जे मोलिक्युल्स आहेत ना ते प्रत्यक्ष जागा बदलत आहेत. पहा, हा जो ब्लू पार्ट तुम्हाला दिसतोय तो म्हणजे काय, टेम्परेचर जे आहे ते कसं आहे, ते कमी आहे किंवा एअर कसे आहे, कूल आहे. तर हा रेड तुम्हाला पार्ट एवढा दिसतोय पहा, तो म्हणजे कसं आहे, ते हे एक कलरची कॉम्बिनेशन जे आहे ना ते ध्यानामध्ये घ्या तुम्ही. म्हणजे दीज आर हॉट एअर मोलिक्युल्स. म्हणजे प्रत्यक्ष जागा बदलली जाते एअर मोलिक्युल्सकडून. कूल एअर मोलिक्युल्स इकडे जातात, वॉर्म होतात, ते अपवर्ड डिरेक्शन प्रवास करतात, परत कूल होतात, परत इकडे येतात. अशा पद्धतीनं जागा बदलत असतात. सेम इथं सुद्धा पहा, मीडियम इज अ नेसेसरी फॉर कन्व्हेक्शन टू हॅपन. इथं सुद्धा मोलिक्युल्स हे मीडियम आहे. कन्व्हेक्शन इज नॉट पॉसिबल इन अ व्हॅक्यूम. कळालं. ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो सी ब्रीज. हे दिवसाचं आहे. रात्री सुद्धा याच्या उलटी प्रक्रिया घडून येत असते, ते आपण पुढे पाहू. ओके. आता पहा बरं,
जे आपण 2 एक्झाम्पल्स पाहिली त्याची समरी इथं दिलेली आहे मी. पहा, हे आपण लिक्विडच्या संदर्भात पाहिलेलं आणि हे गॅसच्या संदर्भात आता नुकतीच पाहिलेली एक्झाम्पल आहेत. इन कन्व्हेक्शन लिक्विड ऑर गॅस मोलिक्युल्स ॲक्च्युअली गेट डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन्स. पहा, हे एक्झाम्पल असो अथवा हे एक्झाम्पल असो, यामध्ये लिक्विडचे किंवा गॅसचे मोलिक्युल्स त्यांच्या मूळ स्थानांपासून ॲक्च्युअली डिस्प्लेस होतात, म्हणजे आपली मूळ जागा ते सोडून जातात, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पहा, इन वन पिक्चर. ओके, नाउ एक्झाम्पल्स ऑफ कन्व्हेक्शन. व्हेरी व्हेरी सिम्पल. ओके, आता जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की सी ब्रीजचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. फर्स्ट एक्झाम्पल इज सी अँड लँड ब्रिजेस. ओके, हे एक्झाम्पल जे होतं दिवसाचं ते आपण मगाशी पाहिलं होतं. वार्म एअर वर निघून जाते, कूल सी ब्रीज आहे ते इकडे निघून येते. पहा, इथं सूर्य दिसत आहे. आता रात्रीच्या वेळी इथं चंद्र आपणास दिसत आहे, तर हे रात्र आहे. तर रात्रीच्या वेळी आता काय घडते पहा, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं घडून येत आहे की जमीन आहे ती पटदिशी थंड झालेली आहे रात्री, पण समुद्राचं पाणी आहे ते तितकं थंड झालेलं आहे का लगेच? तर नाही झालेलं. ओके, म्हणजेच आता समुद्रावरील गरम हवा आहे ती वर निघून जाते, लेस डेन्स होते आणि वर निघून जाते, आणि जमिनीवरील जी थंड हवा आहे ती समुद्राच्या वरील हवेला रिप्लेस करते. म्हणजे इथले वॉर्म एअर मोलिक्युल्स आहेत ते वर निघून जातात, जमिनीवरील जे कोल्ड एअर मोलिक्युल्स आहेत ते त्यांची जागा घेतात, आणि अशा पद्धतीनं ही सर्कल चालत राहतं. याला म्हणायचं लँड ब्रीज, याला म्हणायचं सी ब्रीज. म्हणजे समुद्रावरून थंड हवा ही जमिनीकडे जाणे याला म्हणायचं सी ब्रीज. तर जमिनीवरील थंड हवा समुद्राकडे जाते त्याला आपण म्हणतोय लँड ब्रीज. ओके, व्हेरी मच सिम्पल एक्झाम्पल. अ डे पिक्चर अँड अ नाईट पिक्चर, sea and land breezes. Very simple example. So in this example air molecules actually changes their position. Okay, next example is refrigerator. तुम्हा सर्वांच्या घरामध्ये कदाचित रेफ्रिजरेटर असेल, त्याचं वर्किंग हे कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल आहे. पहा काय होतंय बरं. दिस इज अ फ्रीझर कंपार्टमेंट. ओके, आता कोल्ड एअर फ्रीझर कंपार्टमेंटमधून कोल्ड एअर आहे ती बाहेर सोडली जाते, आणि लक्षात घ्या कोल्ड एअर जे असते त्याची डेन्सिटी, त्याचं वजन हे जास्त असतं, लक्षात घ्या. तर ती अशा पद्धतीनं खाली येते, आणि इथली जी वॉर्म एअर आहे म्हणजे जिचं टेम्परेचर जे आहे त्याचं जास्त आहे, ती एअर आहे ती अशा पद्धतीनं फ्रीझर कंपार्टमेंटकडे जाते. परत ती एअर कूल केली जाते, परत अशा पद्धतीने ही सायकल चालू राहते. पहा, हिअर air molecules actually change their position, actually get displaced from original positions. ते आपली मूळ जागा सोडून निघून जात असतात. नेक्स्ट एक्झाम्पल इज इट व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल, हॉट एअर बलून. पहा, तुम्ही अशा पद्धतीचे स्ट्रक्चर पाहिलं असेल. ओके, काय आहे पहा, तर ॲटमॉस्फिअरमध्ये आजूबाजूला काय आहे, कोल्ड एअर आहे, आणि त्या तुलनेमध्ये बलूनमधली जी एअर असते ती कशी असते, तर हॉट असते. जसं की मी आत्ताच तुम्हाला बोललो, द हॉट एअर इज अ लेस डेन्स दॅन द कोल्ड एअर, सो इट रायझेस. मी जसं तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी बोललो होतो की हॉट एअर म्हणजे ज्या हवेचं तापमान हे जास्त आहे आउटसाइड एअरपेक्षा, तिची डेन्सिटी कमी आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं रफली समजून घ्या की तिचं वजन आहे ते कमी आहे, तिची घनता आहे ती कमी आहे, आणि त्यामुळे काय होतं की कोल्ड एअर आहे तिची डेन्सिटी जास्त आहे, आणि हॉट एअर जी आहे तिची डेन्सिटी कमी आहे, अँड सो इट्स व्हेरी नॅचरल दॅट इट विल ट्रॅव्हल इन अपवर्ड डिरेक्शन. पहा, म्हणून हा हॉट एअर बलून आहे तो वरच्या दिशेने जात असतो. सिम्पल मेकॅनिझम, एअर बलूनमध्ये हॉट एअर भरलेली आहे आणि त्यामुळे तो अपवर्ड डिरेक्शनने चाललेला आहे. इट इज अ एक्झाम्पल ऑफ अ कन्व्हेक्शन. आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज एअर कंडिशनर. बघा, एअर कंडिशनर हे सुद्धा कन्व्हेक्शनच्या प्रिन्सिपलवर चालतं. काय आहे पहा, वार्म एअर इज अ टेकन बाय द
एअर कंडिशनर अँड कूल्ड. म्हणजे एअर कंडिशनर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पहा, हा एअर कंडिशनर आहे. तो काय करतोय की ही जी वॉर्म एअर आहे रूम मधली, ती वॉर्म एअर आहे तो आत घेतो, ती कूल करतो पूर्णपणे. अँड एअर कंडिशनर गिव्ज आउट कोल्ड एअर विच फॉल्स. आणि एअर कंडिशनर काय करतो की ती जी हवा, गरम हवा घेतलेली आहे ती कूल करतो आणि ती बाहेर सोडतो. आता जी कोल्ड एअर आहे तिची डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे थोडक्यात रफली असं समजायचं की तिचं वजन जास्त आहे, त्यामुळे ती काय होतं, हवा फॉल्स, ती रूममध्ये येते. आणि ती हवा परत जर तिथं गरम एअर असेल, गरम हवा असेल, तर तिला परत एअर कंडिशनरकडे पुश करते. त्या एअरला परत एअर कंडिशनर घेतो, कूल करतो आणि अशा पद्धतीनं ही सायकल चालू राहते. ह्या सायकलमध्ये परत एकदा पहा, एअर मोलिक्युल्स ॲक्च्युअली गेट डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन. इथले मोलिक्युल्स अशा पद्धतीने ट्रॅव्हल करत एअर कंडिशनरमध्ये, एअर कंडिशनरमध्ये कूल होऊन ते परत अशा पद्धतीने येतात आणि अशा पद्धतीनं हे सायकल चालू राहत आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ कन्व्हेक्शन. व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल्स. ओके, थँक यू व्हेरी मच फ्रेंड्स.